छत्रपती एज्युकर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS साठी किती मार्क सेफ असतील यावर्षी याबद्दल माहिती घेणार आहोत 2025 मध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल GMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल सविस्तर माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सध्या जे आहे BSc नर्सिंगची काउन्सिलिंग सुरू आहे, तिची 17/7/2025 ही लास्ट डेट आहे. त्यानंतर जे बी फार्मसीचे 21/7/2025 आहे. आपल्या सेंट्रल MCC ची काउन्सिलिंग 21/7/2025 ला सुरू होणार आहे. त्यानंतर जे वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया ही पण लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रामधील MBBS म्हणा, BMS म्हणा, एक मिनिट, MBBS, BMS, BHMS तसेच BVSC या कोर्सची जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्ट आमच्याकडे प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला भेटून जाईल आमच्या कॉलेज लिस्टच्या बेसिस म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर फीस भेटून जाईल. त्याच्यानंतर जे आहे गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता प्रत्येक कॉलेज वाईज तुम्हाला कट ऑफ भेटून जाईल. तर त्या कॉलेजचं डिस्टन्स किती आहे सिटी पासून ते सर्वात इम्पॉर्टंट राहतं ते एक. त्यानंतर त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर जे आहे फीस कॉलेज, त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये सीट किती आहे, त्या कॉलेजचा कोड काय, या सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातील. तर हॉस्टेल आहे की नाही याची पण माहिती थोडक्यात दिली जाईल. जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता ती लिस्ट पाहिजे असेल तर. तर चला आपण कट ऑफ बद्दल बोलूया. जर तुमची कॅटेगरी जर SC असेल आणि जर SC असेल आणि तुम्हाला जर 431 मार्क असतील तर तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत फिक्स गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. तर सर्वात प्रथम तुम्हाला थोडं कट ऑफ बद्दल माहिती सांगतो. मी जे कट ऑफ सांगत आहे स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत सांगत आहे, आणि जो कट ऑफ आहे ना 3 ते 4 मार्कांना व्हॅरी करू शकतो, एवढे लक्षात असू द्या. कारण की स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत सांगत आहे. आणि कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे कसं, यावर्षी 1 ते 2 कॉलेज गव्हर्नमेंट येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. एक अहमदनगरचं तर फिक्स आहे, पण शाळेत अंधेरी म्हणून एक मुंबई साईडला आहे, तिथलं पण कॉलेज शाळेत येऊ शकते यावर्षी. त्यामुळे जे आहे कट ऑफ 3 ते 4 मार्काने खाली जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जे आहे एक प्रायव्हेट कॉलेज पण फिक्स उघडणार आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे जे आहे या 3 कॉलेजमुळे थोडा इफेक्ट पडू शकतो कट ऑफ 3 ते 4 मार्कानं. पण हे रफली आहे, तरी पण 3 मार्काचा कमी जास्त जे मी कट ऑफ सांगत आहे त्यामध्ये 3 ते 4 मार्काचाच फरक पडणार, त्याच्या वर नाही फरक पडणार, एवढं लक्षात असू द्या. जास्तीत जास्त 3 ते 4 मार्काचा फरक पडणार आहे. आणि हा 100% अशाला असा कट ऑफ होण्याची शक्यता जास्त आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमची कॅटेगरी SC असेल आणि जर तुम्हाला 431 मार्क असतील तर तुम्हाला फिक्स शेवटच्या राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी ST असेल तर तुम्हाला 334 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी VJ असेल तर तुम्हाला 467 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी NT1 असेल तर तुम्हाला जे आहे 456 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी एक मिनिट, NT1 कॅटेगरी 456, NT2 कॅटेगरी जर असेल तुमची तर 490 या मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. आणि NT3 जर कॅटेगरी असेल तर तुमची 494 या मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी SC/BC असेल तर तुम्हाला 488 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. आणि तुमची कॅटेगरी जर EWS असेल तर तुम्हाला 485 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल, जर तुम्हाला 485. आणि जर OBC कॅटेगरी जर बोलायचं झालं तर तुम्हाला जर 505 ते 504, आणि जर ओपन कॅटेगरी जर झालं ओपन कॅटेगरी तर 505 मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज फिक्स भेटून जाईल. आणि एक लक्षात असू द्या, OBC आणि ओपनचा कट ऑफ जे आहे गेल्या वर्षीपासून सेमच येत आहे, सेमच मार्कापर्यंत येत आहे. फक्त तो 200 ते 300 रँक मध्ये फरक येते. 200 ते 300 रँक म्हणत आहे मी, मार्क नाही. 200 ते 300 रँक एवढाच फरक येत आहे. कारण की कसं झालंय माहितीये का, ओबीसी मध्ये बरेच मराठा कॅन्डिडेट आहेत ते इंटर झालेले आहेत, तर त्यामुळे जे ओबीसीचा कट ऑफ चांगलाच वाढत आहे. आणि EWS चा कट ऑफ चांगलाच कमी येत आहे, कारण की EWS मध्ये जास्त नाही आहेत. फक्त EWS मधून मराठा कॅन्डिडेट गेलेले तर EWS मध्ये फक्त सिंधी लोक, त्याच्यानंतर मुस्लिम लोक एवढेच आहेत, आणि एक मारवाडी लोक, हे एवढेच लोक असल्यामुळे जे आहे EWS चा जे कट ऑफ आहे तो कमी जात आहे. आणि
ओबीसीचा जो कट ऑफ आहे का तो चांगलाच हाय जात आहे, तो ओपनच्या कम्पॅरेटिव्हलीच कट ऑफ राहत आहे. बऱ्याच ठिकाणी तर ओबीसीचा कट ऑफ हाय जात आहे, ओपनचा कमी जात आहे, असं पण होत आहे बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच कॉलेजच्या ठिकाणी म्हणजे एमबीबीएस ला सोडून द्या, पण बीएमएस च्या ठिकाणी असं होत आहे. तर हे आहे, त्याच्यामुळे जे आहे ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ तुम्ही सेमच पकडून चला 505 च्या दरम्यान. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.